रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोणत्याही कटू प्रसंगांना धैर्याने व आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास यश निश्चित मिळते. BM हिरडेकर. आपल्या जीवनामध्ये कितीही कटू प्रसंग आले तरी त्यांना धैर्याने आणि आत्मविश्वासाने तोंड दिल्यास त्यामध्ये यशस्वी होता येते आणि जीवनात एका वेगळ्याच आनंदाची निर्मिती होते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक BM हिरडेकर यांनी केले. ते पन्हाळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी KS पाटील यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी KS पाटील लिखित जीवन गाणे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगाचे औचित्य साधून KS पाटील यांनी स्वतः शिक्षण घेतलेल्या 2 शाळा तसेच शिक्षक म्हणून कार्य केलेल्या 6 शाळांना प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणे एकूण 40,000 रुपयांची देणगी प्रदान केली. पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, KS पाटील यांनी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यावेळी गटशिक्षण अधिकारी शिवाजी मानकर, विकास भोसले, तानाजी घरपणकर यांनी आपल्या मनोगतातून KS पाटील यांच्या सकारात्मक कार्याचा गौरव केला. शावडी पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनीही उपस्थित राहून KS पाटील यांना शुभेच्छा दिल्या. क्रिएटिव्ह टीचर फोरमचे दीपक जगदाळे यांनी स्वागत केले तर केंद्रीय प्रमुख प्रकाश ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. विद्या नलावडे यांनी ओघवत्या शैलीत उत्कृष्ट सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास डॉक्टर GP माळी, डॉक्टर प्रवीण चौगले, शावडीचे गटशिक्षण अधिकारी डॉक्टर विश्वास सुतार तसेच KS पाटील यांनी कार्य केलेल्या 6 गावातील सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पंचायत समिती पन्हाळाचे कर्मचारी व शिक्षक, ग्रामस्थ व स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. KS पाटील यांच्या स्नुषा सोनाली पाटील यांनी आभार मानले. विन टीव्ही मराठीसाठी बोरपाडळेहून श्रीकांत कुंभार. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.